या ठिकाणी आपण पाहताय पनवेल प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं या स्पर्धेचं जशन गोल्डी बामणडोंगरी विपक्ष संघ असेल सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली या दोन संघामध्ये ही लढत. चला मॅच सुरू करा. पंचांना ग्रीन सिग्नल असेल. इथून पुन्हा एकदा आपण मॅच कडे बोलूया. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय जशन गोल्डी टीमचा प्रमुख गोलंदाज. उल्बेनोड एक्सप्रेस ओमकार नाईक समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल कल्पेश. एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना एकाच गावातील एकाच संघातील हे दोन खेळाडू. कल्पेशनं भरपूर चांगला फटका खेळून काढला होता व्हीसेप मध्ये अलॉंग द कार्पेट. पहिल्या बॉल होती पहिली सिंगल आली आणि त्यानंतर स्वतः कॅप्टन स्ट्रायकिंग एंड कडे आला विश्वजित म्हात्रे अभ्या. भरपूर चांगला एक विस्फोटक आणि आक्रमक असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमचे संघ मालक सुहासदादा म्हात्रे त्याचबरोबर प्रीतमजी पाटील यांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि खास करून त्यांना हे आग्रहाचं निमंत्रण आहे. आदरणीय सुहासजी म्हात्रे त्याचबरोबर प्रीतमजी पाटील या दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्याचबरोबरने जशन गोल्डी बामणडोंगरी टीमचे संघ मालक सुहासजी गोंदली आणि त्याचबरोबर सचिन दादा पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. खरं तर या सर्व संघ मालकांचं कौतुक करावं लागेल कारण आज त्यांच्या माध्यमातून या पनवेल तालुक्यातील ग्रामीण आणि त्याचबरोबर शहरी भागातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. मिस टायमिंग स्ट्रोक मिड ऑनच्या दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल करतो आणि मोठा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमला खेळाडू बाद झाला स्वतः कॅप्टन विश्वजित म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर हे होतं खरं तर या स्पर्धेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत ज्याला आपण म्हणतो. खूप चांगली धून तुम्ही ऐकताय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वामध्ये आपण आलोय पनवेल प्रीमियर लीग 2022चं हे भव्य दिव्य आयोजन पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून. तर याच दरम्यान जशन गोल्डी बामणडोंगरी टीमचे संघ मालक सचिनदादा पाटील यांची उपस्थिती या व्यासपीठावरती झालेली आहे. त्यांचंही मनपूर्वक असं आम्ही इथे स्वागत करत आहोत. पहिलं खरं तर हे षटक आहे गोलंदाज तुम्ही पाहता ओमकार नाईकच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न विश्वजित म्हात्रे या खेळाडूने केला होता. तो थोडासा अपयशी ठरला आणि तदनंतर मात्र पेंदर गावचा आणखीन एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विश्वास पाटील अतिशय विस्फोटक असा हा खेळाडू आहे. सातत्याने पेंदर या ग्रामीण संघासाठी त्याने त्याचं खूप मोठं योगदान राहिलं. व्यावसायिक क्रिकेट देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलंय. लॉफ्टेड फटका ऑन ड्राईव्ह केला बॉलला आणि पहिला मोठा फटका इनिंग मधला. बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार 4 धाब्यासाठी आलाय हा खणखणीत चौकार. भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. पीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या या नगरीचा. तर याच दरम्यान पनवेल प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेसाठी क्रिकेटला धर्म मानणारे खरं तर कुंडेवाल ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय ऋषिकेशी भास्कर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 4,000चं देणगी स्वरूपात या ठिकाणी आर्थिक पाठबळ आम्हाला लाभलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगलं योगदान सर्व जे दानशूर दाते आहेत त्यांच्याकडून खास करून चांगलं योगदान या स्पर्धेत राहिलंय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण जर का पाहिलं तर सातत्याने समाजसेवा गोरगरिबांच्या मदतीला धावून येण्याचं कार्य मात्र या ठिकाणी पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट यावेळेस वेगावरती स्वार झाला. चांगला चेंडू टप्पा चांगला होता. बॅटची एज लागली नाही आहे कारण पंचांचा इशाराला लेग बाईज. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सँडी पालकर मेन अंपरच्या भूमिकेमध्ये आहेत. सिंगल रनचा इशारा इथे मिळतो आणि धावसंख्येत वाढ होईल.
धावफलकावरती पाहायला मिळतील. एक गडी बाद 6 धावा. खरं तर सुरुवातीचं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी गोलंदाजावरती असते, कारण 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना इथे चांगलं षटक हाताळत असताना ओमकार नाईक हा गोलंदाज RPL सीझन 3 मध्ये जो संघ चॅम्पियन झाला त्या संघाचं नेतृत्व या गोलंदाजाने केलं होतं. इथे देखील फटका चांगला, परंतु पंचांचा इशाराला नो बॉल. इकॉनॉमिकल षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेस पंचांचा इशाराला नो बॉल. कदाचित ओव्हरस्टेपिंग असेल. खरं तर अगदी योग्य निर्णय आहे. सँडी पालकर केवाळचे आमचे ऑफिशियल पंच आणि त्याचबरोबरीने स्वर्लेख पंच सुनील तांडेल सर बेलवलीच्या आहेत. चांगलं योगदान या दोन्ही पंचांनी देखील या स्पर्धेसाठी राहिलं. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं राहील. नो बॉल, त्यामुळे फ्री हिटची संधी असेल ती म्हणजे फलंदाज विश्वास पाटील याच्याकडे एक आक्रमक असा खेळाडू आणि इथे एक मोठा फटका घ्यावा लागेल, कारण ओमकार नाईकच्या अगेन्स्ट 2 षटकामध्ये तुम्ही किमान 20 ते 25 धावा जरी केल्या तर एक चांगलं टार्गेट तुम्ही पहिल्या सत्रामध्ये सेट करू शकता. ही रणनीती तुम्हाला आखावी लागेल, कारण प्रमुख फलंदाज कॅप्टन विश्वजित म्हात्रे बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी आता या दोन्ही खेळाडूंना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये होणं अनिवार्य राहील या डावासाठी. भरपूर चांगला खेळ तुम्ही पाहताय मैदानामध्ये. 5 बॉलवर माफी असावी आणि फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र हा षटकार होतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाब्यासाठी षटकार आणि शेवट मात्र गोड केलाय विश्वास या फलंदाजाने. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 14 धावा. चांगली संगीत तुम्ही इथे ऐकलंय. चंदनाचा टिया साई नाथांवर शोभतो, त्यांच्या दरबार येणारं बाळ ही ओम साईराम बोलतो. ओम साईराम. भरपूर चांगलं संगीत. आणि आज खरं तर संपूर्णपणे भोजनाची व्यवस्था आदरणीय प्रल्हादजी गायकर पापडीचा पाडा ज्येष्ठ नेते यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. असं म्हटलं तर अन्नदाता सदा सुखी, आणि आज ज्यांच्याकडून आम्हाला ही सेवा उपलब्ध झाली आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये ऋषी ठोंबरे मॅन फ्रॉम कुडाबे, पळसपे गावाच्या बाजूला असणारा कुडाबे गाव, त्या गावातला हा खेळाडू आहे. खरं तर गतवर्षी मागचे 2 वर्ष आम्ही पाहिला या संघाची खरं तर जबरदस्त कामगिरी राहिली आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. अक्षय 11 कुडावे या नावानं खेळणारा हा संघ आणि त्या संघातला प्रमुख गोलंदाज ऋषी ठोंबरे यावेळी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. 2 संघ नायक तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूनं सिद्धेश भास्कर आणि दुसऱ्या बाजूने असेल तो म्हणजे विश्वजित म्हात्रे. या दोन्ही संघ नायकांमध्ये एक मोठी चुरशीची लढत तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये ऋषी तयार, समोर विश्वास ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. असा आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय. राऊंड विकेट यावेळेस तुम्ही पाहता अँगल क्रिएट केलं, परंतु लाईन मिस केली आहे. उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा हा बॉल पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल. बॅटिंग करत असताना इथे खरं तर सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली या संघाला एका रनच्या मतीनं धावसंख्येत वाढ. एकूण धावा एक गडी बाद 16 तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. हाफ ट्रॅकर बॉल धीम्या गतीने टाकला होता. सेन्सिबल क्रिकेट, फक्त सन्मान दिला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल केला. त्यानंतर तुम्ही पाहताय 30 सर्कलच्या आतमधून एक सिंगल पूर्ण केली या दोन्ही खेळाडूंनी. एका रन्सनं स्ट्राईक रोटेट लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे पंचांनाही स्क्वेअर लेग पंचांनाही कसरत करावी लागेल आणि त्याचबरोबरीने जे फिल्डर्स आहेत 30 सर्कलच्या बाहेर त्यांनाही प्रचंड इथे कसरत करावी लागेल. सकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण आता हळूहळू कमी होत चाललंय. जसजसा उन्हाचा प्रहर वाढेल तसतसा तुम्हाला या मैदानावरती मोठ्या फटकांचा पाऊस देखील पाहायला मिळेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली होती. खरं तर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडचा विश्वास पाटीलला परतावं लागलं असतं, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं. जीवनदान नक्कीच मिळालं या खेळाडूला असंच म्हणेन, कारण या ठिकाणी तुम्ही पाहताय
अगदी वेगवान थ्रो होता आणि बराच लांब होता पॉपिंग क्रीज पासून विश्वास पाटील, परंतु इथे सेफ आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. डायरेक्ट हिट झाला नव्हता, त्यामुळे जीवनदान मात्र या खेळाडूला मिळालाय. कमबॅक करतोय मैदानामध्ये ऋषी ठोंबरे. वेगवान गोलंदाज, यॉर्करचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. ऋषी ठोंबरे आपण पाहताय अगदी कमी वयामध्ये खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या सीझनमध्ये आपण पाहिलं RPL मध्ये रॉयल ड्रीमर्स पल्स या संघाकडून खेळला. गेले 3 सीझन हा खेळाडू RPL मध्ये खेळला आणि गेले 2 सीझन आपण पाहता पनवेल प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना पण या खेळाडूला पाहतोय. मोठा फटका, लेफ्ट हँड ड्राईव्ह ऑन साइड मध्ये कल्पेश ठाकूरचा तडाखा. बॉल मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी PPL षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, आमची PPL. डाऊन द ग्राउंड खरं तर हा फटका होता. अगदी लेंथ बॉल तुम्ही पाहिला आणि त्यावरती केलेलं आक्रमण. 20 सेप मध्ये खेळलेला हा फटका. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण जर का पाहिली तर 20 सेप मधल्या बाउंड्रीज थोड्याशा लॉंग आहेत आणि इथे चांगला फटका खोदून काढला. बॉलला प्रत्युत्तर दिलंय. खरं तर प्रत्युत्तर देण्यासाठी धाडस दाखवावं लागतं आणि हा धाडस दाखवला ऋषी ठोंबरेने. पुढच्या बॉलवरती एक मोठा धक्का बसतोय कल्पेश ठाकूरच्या स्वरूपात. सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमला आणखीन एक धक्का. गडी बाद झालाय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती कल्पेश ठाकूर. एक विरार तो डोंगरावरी. आज मंगळवार आणि अखंड आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी आई एकवीराच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. खरं तर 2 षटकं संपली आणि 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अगदी चांगली बॉलिंग आणि तेवढीच चांगली बॅटिंग या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. कारण एका बाजूला आपण विचार केला जवळजवळ या ठिकाणी 11.50च्या सरासरीनं 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जर का शेवटच्या षटकापर्यंत ही सरासरी कायम राहिली तर किमान 55 ते 60 धावा तुम्हाला खरं तर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 3ऱ्या क्रमांकावरती भंगारपाडा गावचा आणखीन एक उदयोन्मुक्त खेळाडू साहिल गोसावी. डावकुऱ्या हाताचा हा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी त्याला पाचारण केलंय आणि षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय मनीष फडके नांदगावचा हा खेळाडू. खरं तर पनवेल तालुक्याचा विस्तार जर तुम्ही पाहिला तर प्रचंड हा विस्तार वाढलेला आहे. अगदी आमच्या कर्नाला परिसरामध्ये केलवणे विभाग असेल आणि त्याचबरोबरीने आपला रसायनी परिसरामध्ये चावणे परिसर असेल आणि तदनंतर तुम्ही पाहताय खरं तर अगदी नवी मुंबईला अगदी जवळ लागलेला हा खारघर परिसर असेल. अशा अनेक टोकावरची जी गावं सिद्धी करवले असेल. एवढा मोठा प्रचंड विस्तार आणि त्यातून निवडलेले हे सर्व खेळाडू आणि त्यांच्यासाठी एक मोठी चांगली संधी, एक चांगलं प्लॅटफॉर्म आज पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून इथे निर्माण करण्यात आले आहे. चांगला फटका, दिशा दिली फक्त ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमध्ये बॉल चाललाय गोलीच्या वेगानं. सीमा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा चौकार. थँक्यू. चांगला फटका विश्वास पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अलीकडच्या काळामध्ये आपण जर का पाहिला पेंदर संघाकडून या खेळाडूच्या भरपूर मोठमोठ्या आपण इनिंग पाहिल्या, परंतु आज खरं तर तालुकाने या स्पर्धेमध्ये पनवेल तालुक्याच्या प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत असताना विश्वास पाटीलला तुम्ही मैदानामध्ये पाहताय. कमबॅक करावं लागेल. मनीष फडकेला यावेळेस पॉवरफुल फटका. पुल केलाय बॉलला. पॉवरफुल सक्सेसफुल. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय आणखीन एक PPL षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, आमची PPL. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल, आमची पनवेल. थँक्यू. अगदी थोडे सफल झाले आणि लेंथ लवकर रीड केली आणि त्यानंतर मात्र हा पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला विश्वास पाटीलच्या बॅटमधून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे पुलचे फटके जर आपण पाहिले तर सर्वांचा आवडता खेळाडू रोहित
शर्मा याच्या बॅटमधून आपण नेहमी पाहिले, परंतु सध्या पेंदर गावचा हा स्टार खेळाडू आज खरं तर आपण पाहता जेसन गोल्डी टीमच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी करत असताना सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली या संघाकडून भरपूर चांगली आक्रमकता खरं तर या खेळाडूच्या या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. आतापर्यंत 21 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि तदनंतर मात्र सेफ लँडिंग बॉल झालाय आणि 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल चालला लॉंग स्टॉक रिझनकडे आणि तदनंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं दोन्ही खेळाडूने. खरं तर आजचा दिवस हा विश्वास पाटीलचा राहील. 2 संधी या खेळाडूला मिळाल्या. हा झेल एवढा सोपा नव्हता, परंतु झेलसाठी प्रयत्न करायला हवा होता, कारण प्रमुख खेळाडू आहे. हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. क्रिकेटमध्ये एक एक संधी, त्या संधीला तुम्हाला सोनं करावं लागेल आणि इथे मात्र जीवनदान पुन्हा एकदा मिळेल खरं तर विश्वास पाटील या खेळाडूला. मेट्रो स्टेशनच्या अगदी बाजूला असलेलं मैदान आणि झपाट्याने विकसित झालेला हा परिसर, मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, धीम्या गतीने टाकला बॉल, शेवटच्या क्षणाला मात्र आडव्या बॅटने खेळलेत आणि त्यानंतर मात्र एक क्विक सिंगल. अगदी त्या स्टेशनच्या लाईनवरून या सामन्याचा आनंद घेण्याची एक वेगळी मजा मिळेल, परंतु धोकादायक आहे कारण मेट्रो तिथून ट्रॅव्हल करते. भरपूर चांगलं असं मी काल एक व्हिडिओ पाहिला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, जिथून मेट्रोमधून शूट केला होता मैदानाचा. अप्रतिम खरं तर विहंगम दृश्य या मैदानाचं पाहायला मिळालं आणि आज पुन्हा एकदा या आल्हादायक वातावरणामध्ये PPL सीझन 2चं आपण हे शानदार पर्व या ठिकाणी पाहतोय. खरं तर न भूतो न भविष्यती असं हे आयोजन आहे. गतवर्षी आम्ही स्पर्धा पाहिली, परंतु यावर्षी आणखीन चांगली स्पर्धा खरं तर पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून इथे आपण पाहत आहे. तिसरं षटक मनीष फडके खरं तर बॉलिंग मार्कवरती आहेत. आतापर्यंत 13 रन्स त्याने 4 चेंडूमध्ये खर्च केला. स्ट्रायकिंग एंडला साहिल गोसावी, वेगवान बॉल होता, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. अगदी ब्रह्मास्त्र गोलंदाजी मधला फेकला मनीष फडके या गोलंदाजाने. जशन गोल्डी टीमचे व्यवस्थापक आमचे मित्र तेजस म्हात्रे मास्टर माइंड खरं तर व्यवस्थापक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला ग्रामीण क्रिकेटमध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी असेल, तदनंतर RPL मध्ये देखील हा संघ चॅम्पियन बनला. अतिशय चांगलं योगदान तेजस म्हात्रे यांचं राहिलं आहे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आतली कडा घेतली होती जरूर, सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि त्यानंतर मात्र 3 षटकांचा खेळ देखील इथे संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण पाहताय सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 2 गडी बाद 36 धावा. तीन षटकं संपली आणि 36 धावा स्कोर कार्डवर तिथे पाहायला मिळाल्या. छत्तीस धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. विश्वास पाटीलच्या माध्यमातून 9 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान या खेळाडूने आपल्या टीमला दिलंय, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा देखील समावेश राहिला आणि एका बाजूला साहिल गोसावी 2 बॉल फेस केले. एकही धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमला दिलेलं नाहीये, परंतु उरलेले 12 चेंडू खरं तर फार निर्णायक राहतील. कारण समोरच्या टीममध्ये आपण जर का पाहिला तर बामणडोंगरी टीमची रन मशीन तकदीर पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला एक व्यावसायिक दर्जाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर स्वतः कॅप्टन सिद्धेश वास्कर आहे. त्यामुळे एक चांगलं टोटल तुम्हाला खरं तर पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल. आज खरं तर तुम्ही पाहता जशन गोल्डी बामणडोंगरी टीमला ओमसाई भंगारपाडा टीमचे संघ मालक सतीश शेठ कटेकर, समीर शेठ कटेकर, सुरजित दमडे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचंही आम्ही इथे मनपूर्वक असं स्वागत करत आहोत. बरेच जण या स्पर्धेचा खरं तर आनंद घेतात आणि त्याचबरोबर याची देही याची डोळा पनवेल प्रीमियर लीग सीझन 2चा सोहळा पाहण्यासाठी आलेले मैदानाच्या भोवती बसलेले सर्व आमचे क्रीडा रसिक आणि सर्व आमचे मान्यवर सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. चौथ्या षटकाची जबाबदारी स्वतः संघनायक सिद्धेश वास्करनं मात्र घेतली आहे, कारण आता या 2 षटकामध्ये वाढत्या धावसंख्येला अंकुश लावणं फार गरजेचं राहील. जर का धावगती कमी केली तर पुढच्या सत्रामध्ये थोडासा कमी अडचणींना सामोरं जावं लागेल. जशन गोल्डी बामणडोंगरी टीमला बॉलर तयार पुन्हा एकदा सिद्धेश वास्कर ओव्हर द विकेट.
चांगला फटका लॉफ्ट केला बॉलला ऑन साइड मध्ये मिड विकेटच्या दिशेमध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत सौरभ नैतम. खरं तर हा एक ॲथलेटिक्स खेळाडू आहे जो आपण पाहिला टेंबोडे गावचा आहे. चांगला धावपट्टू आहे आणि आंतरराष्ट्रीय लेवलवरती देखील आपल्या खरं तर समाजाचं आपल्या या पनवेल तालुक्याचं नाव ज्याने उंचावलं असा हा गुणवान खेळाडू सौरभ त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये भरपूर चांगलं योगदान राहिलं. 2 धावा आल्या या बॉलवरती. पुन्हा एकदा सिद्धेश तयार. यावेळेस वेगवान बॉल होता. खरं तर ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल. कोणतीही रन नाहीये या चेंडूवरती. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली. 2 गडी बाद 38 धावा. 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. आतापर्यंत चांगलं योगदान राहिलंय. बरेच जण या स्पर्धेचा आनंद घेतात. भिंगारीवरून निखिल परदेशी त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून दोन्ही टीमला आणि या संपूर्ण आयोजनाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया. हाफ ट्रॅकर बॉल शॉटम पुल करायचा होता. गती जास्त होती आणि त्यानंतर मात्र लिडिंग एज लागली. झेल कॅरी केली यष्टीरक्षकाने. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र हा मोठा धक्का या क्षणाला बसतोय तो म्हणजे बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमला. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, आमची पनवेल प्रीमियर लीग, पनवेल, आमची पनवेल, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल. नवीन फलंदाज तुम्ही पाहता. मी मगाशी उल्लेख केला पनवेल प्रीमियर लीगमध्ये शहरांसोबत ग्रामीण भागासोबत शहरातले देखील खेळाडू खेळतील आणि त्या शहरामधला एक इंटर कॉलनीचा हा एक आणखीन एक आक्रमक असा खेळाडू संतोष मदने मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर आक्रमक असा खेळाडू आहे संतोष मदने. तो मात्र यावेळेस इनॅट नंबर 5 5व्या पोझिशनवरती मैदानामध्ये गेलाय आणि इथे चांगला खेळ या खेळाडूला करावा लागेल. सध्या सुस्थितीमध्ये आहे. खरं तर सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली. कारण टीमची धावसंख्या अगदी चांगल्या रीतीने 38 तुम्ही स्कोर कार्डमध्ये पाहताय. सिद्धेश पुन्हा एकदा तयार. यॉर्करचा प्रयत्न हलक्या हाताने बॉलला फक्त खरं तर इनसाइड आउटचा हा फटका कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढला संतोष मदने या फलंदाजाने. त्यानंतर मात्र आली सिंगलच्या मतीनं आता स्ट्रायकिंग एंडवरती येईल तो म्हणजे साहिल गोसावी. एकाच संघातील हे 2 खेळाडू सिद्धेश वासकर आणि साहिल आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. ज्या पद्धतीने खेळले कल्पेश ठाकूर आणि ओमकार नाईक तशा पद्धतीने आता मैदानाच्या आतमध्ये साहिल गोसावी आणि सिद्धेश वासकर या दोघांमध्ये खरं तर इथे एक मोठा संघर्ष तुम्हाला आज या मैदानात पाहायला मिळेल. अतिशय आक्रमक मधल्या फळीतला संकटमोचक म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिला जातो तो साहिल गोसावी मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा षटक पेंडिंग आहे. त्यामुळे इथे संधी असेल साहिल गोसावीला. यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर आणखीन एक डॉट बॉल. तर याच दरम्यान खरं तर आमच्या समालोचन क्षेत्रामधले आमचे महागुरू MD गडगे सर आणि त्याचबरोबरीने आमचे शिंदे साहेब महाडचे यांचं इथे शुभागमन. दोन्ही खरं तर आमच्या समालोचकांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. अरबाज देखील इथे आलाय. स्विंगिंग यॉर्कर त्याचा पाहिला आम्ही काल स्टेटसला. खूप खूप शुभेच्छा असतील अरबाज पुढच्या वाटचालीसाठी. थोडासा आउट ऑफ फॉर्म होता मागील काही वर्षामध्ये. राऊंड विकेट त्रिफळाचित यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे मात्र साहिल गोसावीला परतावा लागेल. भरपूर खराब कामगिरी राहिली साहिलची आणि आणखीन एक डॉट बॉल नाही तर हा विकेट मिळाला आणि जल्लोष साजरा होतोय तो म्हणजे जशन गोल्डी बामणडोंगरी टीमच्या खेम्यामध्ये. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, आमची पनवेल प्रीमियर लीग, पनवेल, आमची पनवेल. 4 चेंडू खरं तर साहिल गोसावीने फेस केले आणि 0 धावसंख्येचं योगदान. गोल्डन डकचा शिकार खरं तर हा खेळाडू झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय अश्विन पाटील. ओवळ्याचा हा खेळाडू आहे. आणखीन एक चांगला फलंदाज तुम्हाला क्रीजवरती खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळेल. ओवळे संघाकडून खेळत असताना चांगलं योगदान या खेळाडूचं राहिलं. परंतु आज खरं तर सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली या संघासाठी त्याला देखील चांगलं योगदान द्यावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 39 गडी बाजारे 4. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना
सिद्धेश भास्करनं खरं तर या षटकामध्ये कमालीचं कमबॅक केलं ॲज अ कॅप्टन म्हणून एक मोठी भूमिका तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. संघनायकाला साजेशी खेळी आतापर्यंत त्याची राहिली आहे. आणि त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कपती सौरभ नैतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस होता, फक्त बॉलला टर्न केला ऑन साईडमध्ये डीपमध्ये. त्या ठिकाणी मनीष फडके हा शतरक्षक होता. थ्रो थोडासा लेझी पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र क्विक दुसरी रन पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय सोपवलाय. अगदी थोडा लेझी थ्रो पाहायला मिळाला. भरपूर उंच फेकला गेला होता. फ्लायटेड थ्रो झाला असता तर कदाचित पंचांना तिसऱ्या पंचाची गरज लागली नसती. परंतु बघूया इथे खरं तर क्लिअरिटी तुम्हाला तुमच्या टी व्ही स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. उत्तम क्लिअरिटी विथ क्वालिटी म्हणजे खरं तर पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह महाराष्ट्रातील नामवंत हे चॅनल आहे आणि सर्वात जास्त तुम्ही पाहताय व्ह्युअर्स या चॅनलला साथ राहिले. आणि आज देखील मोठ्या संख्येने अनेक जण या स्पर्धेचा आनंद घेत असेल. त्या प्रत्येकाला विनंती आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून कुठेही स्पर्धा असेल त्या स्पर्धेचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनमध्ये लगेच तुम्हाला तात्काळ मिळेल. खूप चांगली खरं तर ही लाईव्ह सेवा आहे. संदीपजी भास्कर मेन ओनर आहेत PTC लाईव्ह क्रिकेटचे आणि त्याचबरोबर केतन दळवी किरण दळवी खरं तर या दोघांचं देखील विशेष योगदान राहिलं आहे आणि संपूर्ण कॅमेरामन्स यांचं देखील कौतुक करावं लागेल. तर हा निर्णय प्रलंबित आहे. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दूध का दूध और पाणी का पाणी ज्याला म्हटलं जातं. जर का खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला नसेल तर नो डाऊट खेळाडू बाद असेल, पण तो पोहोचला असेल तर नॉट आऊट असेल. तर नॉट आऊट हा निर्णय आलाय त्यामुळे सुरक्षित असेल संतोष मदने हा फलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी सौरभ नैतमचा, त्या ठिकाणी 2 धावा आल्या. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल गुडघा ठेकला, फक्त दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. बॅटिंग टीमनं मात्र हा रिव्ह्यू घेतलाय बीमरसाठी. येस. वेस्ट हाईट चेक केली जाईल. खरं तर हा एक रिव्ह्यू होता तो मात्र यूज केलाय या ठिकाणी सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली या टीमने. आणि रिव्ह्यू आपण पाहणार आहोत आमच्या टी व्ही स्क्रीनवरती. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर याच दरम्यान मी इथे विनंती करेन खरं तर क्रिकेट साठी सातत्याने धडपड करणारे एक व्यक्तिमत्व, समाजकारण राजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख केला जाईल असे एक व्यक्तिमत्व म्हणजे अमरदादा म्हात्रे, उपसरपंच बहाळ ग्रामपंचायत. दानशूर व्यक्तिमत्व आणि सातत्याने चांगलं योगदान ज्यांचं राहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय अमरदादा म्हात्रे, खरं तर त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. आज या स्पर्धेसाठी खरं तर ज्या दानशूर दात्याने आम्हाला भरपूर चांगलं योगदान दिलं, सडर हाताने आम्हाला आर्थिक किंवा वस्तुरूपी या ठिकाणी सहाय्य केलं, त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार इथे व्यक्त करतोय. प्रथम क्रमांक चषक रुपेश शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या माध्यमातून मिळालं. नो बॉल, खरं तर सोने पे सुहागा असं म्हटलं जाईल. चौकार प्लस या ठिकाणी एक्स्ट्रा रन म्हणजे पंजा मिळेल तो म्हणजे बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली संघाला. आणि फ्रीडची संधी असेल ती म्हणजे संतोष मदने या फलंदाजाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ती म्हणजे 46, लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि इथे फ्रीडचा बॉल फेस करेल संतोष मदने. धावसंख्येला खरं तर गती प्रदान करण्याची एक नामी संधी आता या खेळाडू समोर आली आहे. सौरभ नैतमला कमबॅक करावा लागेल. यावेळेस फुलर लेनचा बॉल उडवला ऑन साइड मध्ये. लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा PPL षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. आमची PPL. बघा संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं या खेळाडूने केलं. आणि खरं तर का मी रॉयल कळंबोली संघाकडून खेळतो, एक व्यावसायिक दर्जाचा एक उच्च संघ
विजय शेठ खानावकर यांचा हा संघ आहे आणि या संघाकडून मी का खेळतो याचं प्रात्यक्षिक मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. जशी फ्री हिटची संधी मिळाली त्या संधीचं सोनं केल्याने एक षटकार आला. या ठिकाणी बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली संघाला आणि हा खरं तर गरजेचा षटकार होता, कारण शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या धावा खरं तर अंतिम पुढच्या सत्रामध्ये फार निर्णायक ठरतील आणि या निर्णायक धावा इथे संतोष मदने आपल्या संघासाठी करत असताना राऊंड विकेट आले आणि पुन्हा एकदा नो बॉल. सौरभ नैतमचा हा खरं तर हा नो बॉल पंचांनी घोषित केला. सँडी पालकर बघा बॉल अगदी डिलिव्हर होण्या अगोदर पॉपिंग क्रीज ओलांडली तेव्हा मात्र पंचांचा इशाराला नो बॉल. सँडी पालकर यांचा इशाराला ओव्हर स्टेपिंग आणि पुन्हा एकदा फ्रीट कम असेल या ठिकाणी या बॉलवरती संतोष मदने या खेळाडूसाठी. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागली गेली आहे 4 गडी बाद 53 धावा म्हणजे अर्धशतक पूर्ण झालंय. अर्धशतक ओलांडलं. मी मगाशी प्रेडिक्शन केलं होतं किमान 55 ते 60 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळतील आणि त्याच धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली हा संघ गुडघा टेकला होता. अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळायचा होता परंतु इथे चांगलं कमबॅक यॉर्करचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला अडवलं. एक रन मात्र मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला एका रनच्या मधीने धावसंख्येत वाढ. धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 54 धावा. 4 गडी बाद 54 अशी ही धावसंख्या तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज येतोय अश्विन पाटील मॅन फ्रॉम ओवळे. भरपूर अपेक्षा असतील या खेळाडूकडून आपल्या टीमला. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा टर्न केला बॉलला ऑन साईडमध्ये मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक मनीष फडकेचा हा पुन्हा एकदा थ्रो तुम्ही पाहिला असेल आणि इथे 2 धावा आल्या. समय सूचकता फार महत्वाची आहे. कदाचित स्ट्रायकिंग एडकडे हा वेगवान थ्रो झाला असता तर संधी मिळाली असती जशन गोल्डी बामण डोंगरी टीमला विकेटची, परंतु इथे 2 धावा कंप्लीट 2 धावा या बॉलवरती आल्या आणि पुन्हा एकदा अश्विन हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे आला. जशन गोल्डी बामण डोंगरी टीमचे संघ मालक सुहासदादा गोंधळी आणि त्याचबरोबरने खरं तर सचिनदादा पाटील सातत्याने चांगलं योगदान राहिलं. मोठा फटका लाफ केलाय बॉलला. ताकदीचा पुरेपूर वापर टायमिंग प्रॉपर बॉल होतो हवाई सफर आणि या बॉलवरती मिळतील आणखीन एक 6 धावा. PPL षटकार. मोठ्या मोठ्यांची 60+ रन्स खरं तर फायटिंग टोटल या ठिकाणी उभारलंय बॅटिंग करत असताना या टीमने. विश्वजित म्हात्रे बाद झाल्यानंतर दबाव कदाचित वाढला असता टीमवरती परंतु तो वाढून दिला नव्हता आणि इथे लेग बिफोर द विकेट LBWच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती शेवट मात्र गोड केलाय. सौरभ नैतम या गोलंदाजाने खेळाडू बाद झालाय अश्विन पाटील आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलं गेलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे 5 गडी बाद 62 धावा म्हणजे येणारे 30 चेंडू असतील 5 षटका असतील 63 रनची गरज असेल. जशन गोल्डी बामण डोंगरे टीमला पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला खरं तर धमाका पाहायला मिळेल तो म्हणजे तकदीर पाटील आणि सिद्धेश वासकर या 2 फलंदाजांचा. आज अश्विन पाटील खरं तर त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आणि एक चांगली इनिंग उपयुक्त इनिंग शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग साकारली आहे कारण त्याचा आज वाढदिवस आहे. तर अश्विन पाटील तुला खरं तर पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीनं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं सर्व प्रेक्षकांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जाऊया आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद रोशनजी पाटील. अतिशय चांगला आवाज आपण ऐकलात आणि दरवर्षी आम्हाला चांगली साथ असते रोशनजी पाटील. पनवेल प्रीमियर लीग पर्व 2 पनवेल प्रीमियर लीग 2022 मध्ये मी राजकिरण कोळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. आज आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये खूप सारे मान्यवरांची मांदियाळी इथं लाभली जाईल परंतु आता जे सन्माननीय उपस्थिती इथं उपस्थित आहेत त्यांचे मी हृदयाच्या अंतःकरणापासून इथं मात्र निश्चितच स्वागत करेन. जॅश अँड गोल्डीचे दोन्ही पॅकर्स निश्चितच सुहासदादा सचिनदादा पाटील आणि सुहासदादा गोंधळी दोघेही इथं उपस्थित आहेत त्यांचं मी राजकिरण कोळी आपलं सहर्ष स्वागत करतोय. तसेच
सुयोग स्पोर्ट्स पार्थ इलेव्हन दापोलीचे सुहासजी मात्रे आणि प्रीतमजी पाटील हे ही लाईव्ह मॅच मध्ये असतील, त्यांचंही खूप खूप स्वागत. दरम्यान आमचे सन्माननीय उपस्थिती शरददादा पाटील रोहिणजन यांच्याकडून 2000 रुपयाचं आम्हाला योगदान आलंय. तर मी पनवेल समालोचक समितीच्या वतीने त्यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. आलेली प्रत्येक मदत ही आम्हाला हे कार्य पुढे नेण्यास खूप सारी सहकार्य देऊन जाईल. दरम्यान चालू असलेला सामना सुयोग स्पोर्ट्स पार्थ इलेव्हन दापोली विपक्ष जश अँड गोल्डी बामणडोंगरी. जश अँड गोल्डी बामणडोंगरी नाव म्हटलं तर आज क्रिकेटच्या रायगडमध्ये या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये मोठं नाव आहे, एक दबदबा आहे. ज्या संघाचे किमान 12 ते 13 प्लेयर अगदी फिट आहेत आणि कोणत्याही प्रकारचं ऑप्शन जरी असलं किमान 8 प्लेयर ह्या गावातले सिलेक्ट केले जातात. हा आहे दबदबा क्रिकेट मधला आत्ताच्या घडीचा बामणडोंगरीचा. परंतु क्रिकेटचा दबदबा हा कधी कोणाचा होईल सांगता येत नाहीये. जो 10,000 पेक्षा धावा करून पुढे गेला होता त्याला 1 वर्ष बॅट पॅच मध्ये राहावंही लागलं होतं. तदनंतर त्यांनी जो कमबॅक केला तो म्हणजे किंग विराट कोहली. असा कमबॅक कोणी करेल का? कारण जिकडे 30 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्या गणपती बाप्पाला नमन करून मी माझ्या समालोचनास सुरुवात करतोय. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयांमधून अरुणोदय झाला. तो अरुणोदय म्हणजे आमचे शिवछत्रपती. त्या शिवरायांना त्रिवार मुजरा आणि पंचांचा इशारा येईल की चेंडू पुरवायचे आहेत आणि तिकडे खेळही लवकरात लवकर सुरू करायचा आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण लगेचच आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी आणि क्षेत्ररक्षण ठरवायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जिकडे झुंज होईल 63 धावांकरिता जश अँड गोल्डी बामणडोंगरी team needs 63 runs in 5 overs to win this match. This is a league stage we are observing right now. The first match is being won by Bunty Joshi. Very well played by the team. And this is a fresh round, second round. After this there will be a knockout rounds because after this there will be knockout rounds because these are the winners. Then there will be played a inning between the winners and winners. म्हणजेच याच्या नंतरच्या मॅचेस ह्या तुम्हाला संधीचं सोनं करावंच लागेल. इथून तुम्हाला एक संधी जरूर मिळेल परंतु तदनंतर तुम्हाला संधी मिळणार नाहीये. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत आणि जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्यांचंही मी पनवेल प्रीमियर लीग दिवस 4 मध्ये सहर्ष हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करेल. पनवेल प्रीमियर लीग म्हटलं तर संस्थेचे सर्वेसर्वा संदीप दादा वासकर, संस्थेचे अध्यक्ष किरणजी पाटील तसेच संस्थेचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोन्ही जबरदस्त असे हिंदी आणि मराठीचे समालोचक तसेच सर्व पदाधिकारी, पनवेल समालोचक समितीचे सदस्य, पंच आणि गुणलेखक यांच्या सर्वांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करेल. पनवेल समालोचक समितीचा हा निर्णय असेल की मॅच लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. पंचांचा इशारा येईल. आपल्याकडे वेळ मित्रांनो कमी असतो. 5 षटकांचा सामना असेल आणि दादा पनवेल समालोचक समिती म्हटली तर त्यांना पाठीचा कणा जो सोबत जी असते ती म्हणजेच PTC लाईव्ह. PTC लाईव्ह म्हटलं तर केतनजी दळवी, किरणजी दळवी आणि संदीप दादा वासकर आणि आमचे पंच तिथे निश्चितच उपस्थित असतील. सँडी पालकर आणि सुनील तांडेल दोघांचंही स्वागत असेल आणि जबरदस्त क्वालिफाईड पंच. पहिला चेंडू, पंचांचा इशारा आलाय, गेम इज ऑन. ऑफ स्टंपच्या बाहेर हलकासा दिशाहीन मारा. पंचांचा इशारा येईल की हा चेंडू मात्र नियम क्रमांक 22 नुसार गोलंदाजाला दंडित केलं जाईल. 1 धाव मात्र समोरच्या संघाला
बहाल केली जाईल तर गोलंदाजाला हा चेंडू पुनच्छ फेकावा लागेल. पहिल्या चेंडूवरती आलाय ती म्हणजे एक धाव. अजूनही पहिला चेंडू लिगल डिलिव्हरी टाकणं बाकी असताना गोलंदाज भूषण पाटील प्रगतीपथावरती. तर तकदीर पाटील आणि गोविंदा पाटील अशी जोडगोळी. Govinda Vadil, this time he will not stop and this time the ball will goes towards the long on for welcome boundary. Panvel Premier League, Panvel Premier League, Panvel Premier League. Thank you to say पनवेल प्रीमियर लीग ही एक धून नाही मित्रांनो, तर आमचं हे चारित्र्य आहे, आमचं हे श्वास आहे. पनवेल प्रीमियर लीग पर्व दुसरं मध्ये आपण पाहतोय हा चित्तथरारक सामना, जिकडे 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धाव संख्या धावफलकावरती 5, एक चौकाराच्या सहाय्याने आणि एक वाईड पाहता. खोलवटापदा चेंडू त्याला मात्र समाधानकारक चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉवर प्ले 1 मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक हे जवळ 30 यार्ड सर्कल मध्ये आहेत. अशा पद्धतीने तकदीर पाटील मात्र आता स्ट्राईक वरती आलाय. बऱ्याचशा प्रेक्षकांचा आता मात्र नजर असेल, प्रेक्षकांची नजर असेल तकदीर वरती. हा तकदीर बऱ्याचशा मॅच मध्ये बऱ्याचशा वेळेला आपण बायकर मॅन म्हणून ओळखला जातो. गव्हाणच्या नाईट मॅच मध्येही अगदी लढला, झुंजला आणि जायबंदी झाला तरी परत खेळला आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळवून दाखवली होती. असा हा तकदीर. काय आज तकदीर त्याची असेल. जर तकदीर चमकला तर जशन गोल्डची तकदीर 100% पुढे सरसावेल. दरम्यान चेंडू क्रमांक 3 भूषण पाटील पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून तयार. रणनीती आखावी लागेल. मॅच मध्ये साबूत राहायचं असेल तर तुम्हाला रणनीती आखावी लागेल. मोठे फटके आणावेच लागतील. हॅलो. तर याच दरम्यान उरण विभागातील एक नामवंत समालोचक, तेवढेच चांगले निवेदक आदरणीय जगदीश ठाकूर सर चिरले यांचे इथं शुभागमन. आणि त्याचबरोबरीने बोरखार गावचे आमचे मित्र समालोचक, सिनियर समालोचक जीवनजी डाकी. आणि तदनंतर आम्ही पाहत आहे खरं तर आमच्या आणखीन एक सिनियर समालोचक गोवटण्याचे सुनीलजी बर्तक सर, उत्कृष्ट फोटोग्राफर आणि त्याचबरोबर चांगले समालोचक यांचे इथं शुभागमन. या सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं या ठिकाणी स्वागत करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मिस्टर पाटील. आपण पनवेल प्रीमियर लीग म्हटलं तर सर्वांना प्रेमाने अवतान देत असतो आणि पनवेल प्रीमियर लीगच्या सदस्यांवरती सर्वांचे एवढं प्रेम आहे की आज 4था दिवस आणि मान्यवरांची मांदियाळी सातत्याने लाभली आणि ह्याचं पूर्ण श्रेय जाईल पनवेलच्या आमच्या सदस्यांना. प्रत्येकाचं प्रेमाचं आमंत्रण आणि त्यांनी मान्यवरांनी दिलेली प्रेमाची हाक. दरम्यान पहिले 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू वाईट, तदनंतर एक चौकार, तदनंतर एकेरी, तदनंतर पुन्हा एकदा आला चौकार. म्हणजे धावसंख्येची गती पाहता जश अँड गोल्डी आतापर्यंत अगदी वेगवान. पुढला लेन डिलिव्हरी होती, त्याला मात्र योग्य ती दिशा देता आली नाहीये. टायमिंग चांगला होता परंतु प्लेसमेंट चांगली नव्हती. बरोबर क्षेत्ररक्षकाला गाठत गेलेला चेंडू कोणत्याही प्रकारची रन देणार नाहीये. आणि ह्या ओव्हर मधला पहिला निर्धाव चेंडू टाकण्याचं यश मिळतंय भूषण पाटीलला. आतापर्यंत धावसंख्या खर्ची केल्यात त्या म्हणजे 4 चेंडूंमध्ये 10. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला असता तर सुरुवातीपासून 12.23चा आस्किंग रन रेट आहे आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये धावसंख्या आल्यात 10. म्हणजे जश अँड गोल्डी वेल ऑन द प्लॅटफॉर्म. काही पे निगाहे काही पे निशाणा, परंतु निश्चितच थोडासा दिशाहीन मारा झालाय. पंचांचा इशारा येईल की हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू. चला मित्रांनो, कोणत्याही प्रकारची गडबड नका करू. यू आर अ गुड प्लेयर. तुम्ही पनवेल प्रीमियर लीग खेळताय, नामांकन तुम्हाला आहेत, तेव्हा तुमच्या स्वतःचं नावाचं स्टँडर्ड कृपया ठेवा. खूप चांगला खेळ करून दाखवा आणि त्या नावाने तुमचं भवितव्य उज्ज्वल करून दाखवा. आज तुमचं सर्वांचं एवढं नाव आहे की एवढे मोठे पॅकर्स तुम्हाला ऑक्शन मधून भली मोठी अमाऊंट भरून उचलले जातात. त्याच्यामुळे तुमचं कर्तृत्व खूप मोठं ठेवा. आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजाने मात्र तुम्ही प्रेक्षकांची मन पूर्णपणे रिझवून टाका. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अवलंब, परंतु पुन्हा एकदा प्लेसमेंट चुकीचं आहे. टायमिंग जरी चांगला असलं तरी प्लेसमेंट चुकीचं आहे. आणि क्रिकेटमध्ये योगेश दादा मडवी नेहमी सांगतात की
तुम्हाला फक्त मोठे फटकेबाजी नाहीये तर डोक्याने फटकेबाजी करावी लागेल, अन्यथा तुम्हाला धावा येणार नाहीयेत. आणि ज्या वेळेला 2 चेंडू एखादा गोलंदाज निर्धाव टाकतो त्यावेळेला प्रेशर हा ऑटोमॅटिक फलंदाजावरती क्रिएट होतो. कारण पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही धावा जमवल्या नाहीयेत तर पुढे प्रेशर क्रिएट होईल. यावेळेला मात्र पंचांकडे अपील मागितली गेली आणि निश्चितच हाईटचा इशारा दिलाय पंचांनी, कारण पंचही क्वालिफाईड आहेत. दरम्यान पाहिलं तर एका षटकाच्या अंती पहिल्या 3 चेंडूंवरती जेव्हा वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या येईल, परंतु तदनंतर गोलंदाजांनी केलेलं चांगलं कमबॅक. एका षटकाच्या अंती बिनबाद धावसंख्या आहे ती म्हणजेच 11. अंगानी माझ्या गाव लोक सारा जमला. थँक्यू. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. उरण तालुक्यातील अतिशय लोकप्रिय निवेदक, लोकप्रिय क्रिकेट समालोचक, आमचे परममित्र आदरणीय जगदीश ठाकूर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत एक नामवंत निवेदक, नामवंत क्रिकेट समालोचक आदरणीय सुनील वर्तक सरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक जीवन डाकी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळामध्ये एक परिवहन महामंडळातील अधिकारी आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक सुरेश शिंदे साहेब, शिंदे सरकार म्हणून परिचित असणारे, स्वागत आहे आपला. सुमितदादा कोहली, शत्रुघ्नदा ठाकूर मुरबी आणि वसंत शेठ चौधरी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं पनवेल प्रीमियर लीग 2022 या पर्वच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. थँक्यू सर. दरम्यान आपण पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे, जिकडे रणधुमाळी चालू आहे. आणि निश्चितच जॅश अँड गोल्डी आणि सुयस स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त रणधुमाळी पाहायला मिळाली होती. तशीच रणधुमाळी इथेही पाहायला मिळेल का? कालच्या मॅच मध्येही खूप टफ फाईट पाहायला मिळाली होती. दरम्यान द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज कल्पेश गरात ऑफ स्टंपच्या बाहेर स्लो रन पद्धतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या: अचूक वेग, अचूक टप्पा, अचूक दिशा अँड चेंज इन द पेस. ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. पॉवर प्ले 2 मध्ये आपण आहोत. झेलखाली क्षेत्ररक्षक आहे. द मॅन इज बिहाइंड द कॉट अँड दिस इज कॉट व्हेरी वेल इन द डीप. फलंदाज बाद. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. थँक्यू जे. जबरदस्त अशी कोशिश केली त्या क्षेत्ररक्षकाने. असं म्हटलं जातं की लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चेंडू हवेमध्ये होता, खूप वेळापर्यंत हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र स्वतःवरती पूर्ण विश्वास होता. प्रयत्न केला आणि अंती यश हे त्याच्या पदरी पडलंय. यश हे कल्पेश घरतच्या पदरी पडलंय. आणि यश पदरी पडलंय ते म्हणजेच सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोलीच्या जॅश अँड गोल्डीला पहिला पडलाय धक्का. 11 वरती 1. नवीन आलेला फलंदाज सिद्धेश वास्कर. स्वतः कर्णधार आता मात्र संघाची दारोमदार सांभाळण्यासाठी आलाय मैदानावरती. जर ह्या धावा चेस करायच्या असतील तर सिद्धेशला सिद्ध करावं लागेल. चांगला चेंडू होता, त्याला मात्र शफल होण्याचा प्रयत्न करून गेला. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, कोणत्याही प्रकारची गडबड नाही. चांगली उचल, चांगली फेकी, 1 धाव जरूर देऊन जाईल. एकेरी दुहेरीने निश्चितच सुयोग स्पोर्ट्स दापोलीला कोणताही मोठा फरक पडणार नाहीये, कारण धावसंख्या त्यांनी उभारली ती म्हणजेच
62 आणि आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या 12. म्हणजे आस्किंग रन रेट जो होता पहिल्या चेंडूपासून त्या रन रेटच्या खाली आतापर्यंत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. आता आस्किंग रन रेट जाऊन पोहोचलाय 14.57. म्हणजे मोठे फटकेबाजी करावी लागेल. स्लो राम डिलेव्हरी याला म्हणतात चेंज इन द पेस व्हेरिएशन, परंतु पॅडल स्वीपचा अवलंब आणि दन 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 आलाय हा जबरदस्त चौकार तकदीर पाटील नामक फलंदाजाचा. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, आमची पनवेल. थँक्यू दुनिये डीजे. तर आपण सातत्याने म्हणतो की तुमचा नजर ही चांगली पाहिजे. क्रिकेट खेळण्यासाठी तुमची नजर चांगली पाहिजे. चेंडू कुठे येतोय थांबून खेळलं पाहिजे. यावेळेला मी म्हटलं होतं चेंडू कुठे ते थांबून खेळलं पाहिजे. आणि सुनील गावस्करांची कविता आठवते मित्रांनो, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. जेवढे चेंडू हुकाल तेवढा स्ट्राईक रेट अप होत जाईल आणि जेवढे चेंडू हुकाल तेवढा मात्र प्रेशर क्रिएट होत राहील. तर याच दरम्यान अजय पाटील आणि अजय पाठे यांचं आगमन झालंय. पीपीएलच्या माध्यमातून मी त्यांना आमंत्रित करेल. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निश्चितच सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. दुसऱ्या षटकाचीही समाप्ती झाली. जॅश अँड गोल्डीला थोडस बॅकफूट वरती आणलंय सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली संघाने. डीजे पीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. पीपीएल भरले पनवेल शहराला आयोजन क्रिकेट सामन्यांचा. आयोजन भारी नियोजन भारी पनवेलच्या. तर इक्वेशन येऊन पोचलंय ते म्हणजेच 18 चेंडू 47 धावा 15.67च्या रन रेटने तुम्हाला पळायचं आहे. 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 16च्या घरात. हॅलो. तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय दशरथ जोशी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं पनवेल प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत आहे. स्पर्धेचा विचार जर केला संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी तुम्हा सर्वांची लोकप्रियतेचे शिखर गाठलेली स्पर्धा अर्थात त्या स्पर्धेचा शुभारंभ भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना आदरांजली अर्पण करूनच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली की भूमिपुत्रांच्या प्रत्येक भूमिपुत्राच्या मनामनाने घेतलाय ठाव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. त्या लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण करत आहोत. आणि वळूया समालोचक कक्षमध्ये. Thank you very much. The next bowler in for commissioning of third over is Kalpesh Thakur after Kalpesh Garat. Full line delivery placed in very well, but there is a fielder inside the deep, and this could be a 4 runs. Umpire will declare it as a good boundary. Very well welcome to Kalpesh by Srivastava. दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. Thank you to say. Definitely, we never going to miss Mr. Late Diba Patil because the way he have given us opportunity, it is unforgettable. The next delivery, first delivery is considered into the 4. Kalpesh Thakur, you have to think twice before this delivery. And as a umpire Sandy Palkar in his way, this is a wide. Rule number 22 is been in place for this. The next delivery will be free. Means you have to deliver this delivery once again, and 1 run will be given to opposition. The score is now 21 for 1. सुंदर चेंडू होता खोलवर टप्प्याचा. ह्या वेळेला तटावला चेंडू जाईल वाईडिश मिड ऑनला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथं आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. एक धाव जरूर येईल. धावसंख्या 22. इथे मात्र सिद्धेश वास्कर तकदीर पाटीलला माहित आहे की खेळ आपल्या हातात घेऊन थांबणं गरजेचं आहे. मगाशीच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. तदनंतर 4 चेंडूंमध्ये 4 विकेट बंटीने काढल्या. पूर्णपणे खेळ हा
आपल्या जोशामध्ये घेतला बंटी जोशीने. इथे मात्र सिद्धेश आणि तकदीरला माहित आहे जोपर्यंत आपण एक फॉर्मेशन वन डाऊन आणि ओपनिंगच्या बॅट्समनला माहित असतं जर आपण एक चांगलं फॉर्मेशन करून दिलं क्रिकेटला तर येणाऱ्या हार्ड हिटरना एक संधी राहते बॅट ओपन अप करण्याची. तर ही संधी देतील काय दोन प्लेयर्स. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा होता परंतु पायांना आढळलाय. निश्चितच लेग अंपायर वरती मात्र प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे अंपायर हे क्वालिफाईड पंच सँडी पालकर आहेत. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. हा चेंडू जाईल 1 धावांसाठी. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचेल 23च्या घरात. 2.3 म्हणजे बरोबर आपण षटकांच्या मध्यांवरती आलोय. उत्तरार्धाच्या बरोबर मध्यावरती आलोय. अजूनही 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2.3 षटकांचा खेळ बाकी झालाय म्हणजेच 15 चेंडूंचा खेळ बाकी झालाय. यावेळेला चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला तटावला. लॉंग ऑफला चेंडू जाईल सहजरित्या क्षेत्ररक्षित केला जाईल. धावसंख्या 1 ने येईल. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 24च्या घरात. अजूनही 14 चेंडू 39 धावांची गरज. हाणामारी करा 20 लागेल सिद्धेश तकदीर. तुम्हाला लक्ष ठेवावंच लागेल जर जॅशन गोल्डीला तुम्हाला विजयश्री गाठायची असेल. आतापर्यंत सुयोग 11 पार्थ 11 दापोली सुयोग स्पोर्ट्स यांचा कामगिरी चांगली आहे परंतु फटकेबाजी बघा अतिशय योग्य परंतु प्लेसमेंट बघा. प्लेसमेंट महत्वाचं आहे. बॅटिंग साईडला तुमचं प्लेसमेंट बॉलिंग साईडला तुमचा अचूक टप्पा ही गुणसूत्र जर तुम्ही अवलंबलीत तर तुम्हाला यश हे कायम जरूर मिळणार. यावेळेला गोलंदाज कल्पेश ठाकूर आतापर्यंत जवळजवळ 9 धावा खर्च केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक थोडासा गडबड केलाय. क्षेत्ररक्षकाला द्विधा अवस्था झाली. कॅच घेऊ की क्षेत्ररक्षण करू या दरम्यान आलाय दणदणीत चौकार. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिवा पाटलांचा. मैदानात जलपानाची व्यवस्था करायची आहे. 3 षटकांच्या अंती आपण जलपानाची व्यवस्था करतोय. इथे मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट केला जातोय. 3 षटकांच्या अंती जलपान दिलं जातंय. दोन्ही संघांना ही संधी मिळते की आपण काय रणनीती आखावी. कारण योगेश दादा आपल्याला माहित आहे स्ट्रॅटेजिक टाइम मध्ये गेम फिरतात. कर्णधाराचे निरोप जातात. कारण काय आपल्याला कोणत्या पद्धतीची खेळ याच्या पुढे करायची आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज. षटकामागे 17 धावांची गरज. सुरुवात केली होती षटकामागे 13 धावांची गरजेची. इथं मात्र मॅच थोडीशी बॅकफुटला आली जॅशन गोल्डीसाठी परंतु सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्या पद्धतीने मात्र अतिशय चांगल्या ट्रॅकवरती आहेत. आणि निश्चितच विनर अशी मॅच असणार आहे. इथून तुम्हाला लीगच्या मॅचेस मधून नॉकआउटला संधी जाईल. इथून तुम्हाला एक संधी होती ती संपेल आणि इथून मात्र तुम्हाला नॉकआउट मध्ये पदार्पण करावं लागेल. जो संघ याच्या नंतरची मॅच जिंकेल तो संघ 6वी मॅच खेळेल म्हणजे आजच्या दिवसाची शेवटची. आणि जो संघ याच्या नंतरची मॅच हरेल त्याला लीगच्या मॅचेस मध्ये नॉकआउटच्या मॅचेस खेळत राहाव्या लागतील. परंतु ह्या 2 मॅचेस नंतरचा जो सामना असेल तो मात्र काटोकी टक्कर होईल. कारण दोन्हीही विनर आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वरती 1. अजूनही मॅच मध्ये दम आहे कारण आपला फॉर्मॅट आहे पनवेल प्रीमियर लीगचा 5 षटक 5 गोलंदाज. तर सिद्धेश भास्कर आणि तकदीर पाटील तुम्हाला ह्या 2 गोलंदाजांपैकी एक कमजोर कडी कोण ओळखावं लागेल. त्या कमजोर कडीला तुम्हाला किमान 20 धावा ठोकाव्यास लागतील. जर तुम्ही एका षटकामध्ये 20 धावा ठोकल्यात तर मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकतात. तर सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली जर तुम्ही एखादं षटक 10 धावांचं टाकलं तर मॅच मित्रांनो तुमची होऊ शकते. बिकॉज इफ अँड वर्ड्स आर नॉट अलाउड इन टू क्रिकेट असं म्हटलं जातं योगेश दादा. जर आणि तरला धारा नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू याला मात्र चांगला तटवण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. एकेरी आणि दुहेरीने
सुयोग स्पोर्ट्स पार्थिलेवन दापोली नक्कीच खुश होतील. धावसंख्या 30च्या आकड्यामध्ये गेली जरूर, 3.1 षटक प्रगतीपथावरती असताना, परंतु इथे सिद्धेश वासकर जो संघनायक आहे त्याला मात्र हात खोलावा लागेल, कारण तुमचे हार्ड हिटर फलंदाज अजून पाठी आहेत आणि मेन म्हणजे तुम्ही वन डाऊन आणि ओपनिंगचा प्लेअर आहेत. तुमच्यावरती पूर्ण दारोमदार आहे संघ मालकांची. सुंदर चेंडू, हा ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा आला की हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. निश्चितच चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. तर 18 चेंडू आणि आता 32 धावेचे लक्ष. मॅच मध्ये अद्याप सामना बॅलन्स असेल राजकारण, कारण षटक क्रमांक 3, बॉल हवेत, फलंदाज बाद. प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. ओव्हर नंबर 4 सध्या मैदानावरती सुरू आहे आणि सेकंड बॉल मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात विकेट मिळाली. फार महत्वाची विकेट होती, कारण आता जे समीकरण आहे ना ते उरलंय फक्त 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज है. अभी भी मैच बैलेंस है, ये कह सकते हैं, क्योंकि ये क्रिकेट खेल है. राजकिरण, आने वाली 4 गेंदें यदि बड़े स्ट्रोक लगते हैं, 2 भी छक्के लगते हैं, तो भी इस मुकाबले में वापसी कर सकती है. जैसन गोल्डी टीम जिनके सामने लक्ष्य रखा था, इस मुकाबले की बात करेंगे. 63 रनों का लक्ष्य. पहले मुकाबले की बात करेंगे तो पहले मुकाबले में एक बेहतरीन मुकाबला जरूर देखने मिला, और ये सेकेंड मुकाबला, यानी कि पहला मुकाबला जीता था स्वर्गीय संदेश जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघरपेट टीम ने, और अब यहां पर बात करेंगे ये 2 बड़ी टीमें. 10 में चाहिए 32, इतनी आसान नहीं है, क्योंकि अब बल्लेबाजों के ऊपर बड़ी जिम्मेदारी. जी हाँ योगेश जी, और जिम्मेदारी को पूरा करते हुए आप देख रहे हैं मयूर वास्कर, क्या धमाका किया है, दन 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 जगा. हे गीत आपण मागच्या वर्षी इथं लाईव्ह ऐकलं होतं, कारण आम्ही योगेश यांना इथं बोलवलं होतं. निश्चितच जगदीश पाटीलांना इथं मी बोलवलं होतं आणि ते गाणं होतं आणि त्यांनी इथं लाईव्ह गायलं होतं की माझी आई सबियांची, माझा बापू सबियांचा, नवी मुंबईच्या विमानतळाला पाठी लावा दिबा पाटलांची. आणि ती पाठी लावल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही आहेत, आणि मॅच काढल्याशिवाय मयूर वास्कर गप्प बसणार नाहीये असं सांगतो. साहिल गोसावीला मात्र आणला एक मोठा दणका. खोलवर टप्प्याचा चेंडू, ह्याला मात्र तटावला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक इथं उपस्थित आहे आणि निश्चितच मॅचची मजा घेताना पाहतात लाईव्ह वरती आमचे सन्माननीय अध्यक्ष किरण पाटील सरही आहेत, आणि सर्व आमचे ते संदीप दादा वास्कर इथं उपस्थित आहेत, योगेश दादा मडवी आहेत, तसेच आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. सर्वांचं खूप कौतुक, कारण आपण पाहतोय मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातली जॅश अँड गोल्ड विपक्ष सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली. आता मात्र मॅच मध्ये रंगत आहे. आता मात्र मॅच मध्ये रंगत आली. एक षटकाराने थोडासा मॅच खुललाय. 25 धावांची अजूनही गरज आहे. 2 मोठे फटके, खोलवर टप्प्यात चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जाईल नो मॅन लाईन्स मध्ये, आणि क्षेत्ररक्षकांना बीट केलंय काय, परंतु नाहीये. क्षेत्ररक्षक सांगतोय मी अजून हारलेलो नाहीये. क्षेत्ररक्षकाने काय जबरदस्त कामगिरी करून दाखवली. जवळ चौकार गेला होता. तदनंतर काय पाहायला मिळाला, रिले थ्रो पाहायला मिळाला, आणि हा फलंदाजही बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. यहाँ से अगर योगेश जी जीत की बात करेंगे तो अभी भी 8 गेंदे और 25 रनों की जरूरत है. 25 रन कहा जाएगा योगेश जी तो 2 बड़े छक्के आएंगे तो मैच में पूरी तब्दीली कर देंगे. क्या कहेंगे? यस डेफिनेटली जरूरत है 2 बड़े स्ट्रोक की. 8 गेंदे
और आने वाली 2 गेंदें ना किरण मैं कहूंगा बहुत महत्वपूर्ण है। 5 गेंदें हो चुकी है। यस सॉरी, स्मॉल मिस्टेक, हमारी स्कोरर लाइव टेलीकास्ट स्मॉल मिस्टेक हम दिलगरी बिल्कुल करेंगे, बिल्कुल क्षमा चाहेंगे। और इस बार रन आउट का अपडेट थोड़ा सा लेट हुआ, मगर साथ में चाहिए इस समय 25 रन की आवश्यक 23 रन की आवश्यकता। 7 गेंदें 23, गेंदबाज तैयार। ये गेंद महत्वपूर्ण है, ये गेंद चेक करेंगे, दिशा से भटके वाइड गेंद, और वाइड के साथ अब चाहिए 22। राजकिरण ये आखिरी गेंद है, चौका छक्का भी बहुत कुछ मायने रखेगा आने वाले मुकाबले में। जरूरी है चौका या छक्का। Required it was a 4 and 6, but bowler is not doing well for his team, and the umpire is asking for the review. Sandeep Palkar asking for the review for the beamer. Appa Kohli, Atmaram Kohli is the third umpire in place. Will be checked for the no delivery. If it is legal, then will be will be fine. Otherwise, the bowler has to play one more delivery, and one more delivery will release the pressure from Jason Goldie. Definitely. यस डेफिनेटली, क्योंकि जिस तरह से उन्होंने अभी भी 3 गेंदें अतिरिक्त फेंकी है, ये तो वाइड तो हो सकती है, मगर देखना है हाइट फैक्टर ज्यादा हो तो फिर नो बॉल करार दी जाएगी। और यदि नो बॉल आएगी तो राजकिरण कहानी में ट्विस्ट, मुकाबला बदल सकता है, क्योंकि ये क्रिकेट खेल है, अनिश्चित भरा होता है दोस्तों, कभी भी मुकाबला बदल सकता है, गिरगिट की तरह रंग बदलने वाला। और ये डिसीजन इज नो बॉल, हाइट फैक्टर मेजर किया गया है, और ये गेंद वापिस से डालनी पड़ेगी, फ्री हिट। फ्री हिटचा फायदा होईल का? आणि फायदा तर जरूर झालेला नाहीये, परंतु 2 धावांपर्यंत पोहोचू शकले असते जर रनिंग बिटवीन चांगली झाली असती। तुम्हाला दोन्ही एंड कंपल्सरी सोडावेच लागतील, अदरवाइज तुम्ही स्ट्राइक चेंज करू शकत नाहीयेत। दरम्यान षटक मात्र संपेल, धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 43च्या घरात। येणारे 6 चेंडू आणि येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज। काय घडेल काय बिघडेल, कारण रणधुमाळी अजूनही संपलेली नाहीये। द गेम इज नॉट येट ओव्हर बिकॉज बोथ द टीम्स आर प्लेइंग सो वेल, बोथ द टीम्स आर इन द चेस ऑफ दिस attractive trophy of 15 kg DB Patil International Trophy, which is going to held by the captain who has the ability. Who will be the captain, Yogesh? तो किरण, मुकाबला आखिरी ओवर में 6 गेंदें 20 की आवश्यकता, नहीं बता सकते हैं ये मुकाबला कौन जीत सकता है, क्योंकि इस पिच के ऊपर कई सारे रन बनते हुए देखे। कल पहले मुकाबले में 89 रन चेस हुए थे, तो आने वाला ओवर 6 गेंदें 20 रन की आवश्यकता। किरण, आने वाली 3 गेंदें ना मुकाबले का रुख बता सकती है, मुकाबले का फैसला बता सकती है। यदि 3 गेंदें गेंदबाज ने अच्छी फेंकी तो समझो मैदान में मुकाबला सुयोग स्पोर्ट्स पार्थ 11 दापोली टीम के पक्ष में आ सकता है। और आने वाली 3 गेंदें, 1-2 बड़ी हिट भी लगती है तो जैसन गोल्डी बामन डोंगरी टीम ऊंची उड़ान भर सकती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। यदि हौसला बुलंद हो तो हर मुश्किल में, हर कठिन संघर्ष में आप जीत सकते हैं। सही गेंद, इस दफा जाना जाएगा कि एक गेंद सही है कि नहीं है। जबरदस्त गेंद डाली गई है, पहले ही गेंद पर ये फलंदाज बाद हो चुका है। बैट्समैन हैज टू डिपार्ट, बैट्समैन हैज टू गो टू द डगआउट्स बिकॉज इट वाज अ वेरी वेल डिलीवर्ड। दिस है पुत्र बघा भेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय। भूमिपुत्र बघा भेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय। सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल, दिवसाई बनच्या नावाचा। हॅलो,
तर निश्चित स्वरूपात डीजे मास्टरने अतिशय सुरेख संगीत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं की खऱ्या अर्थाने सातत्याने भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ज्याने खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य झिजवलं. आणि मित्रांनो, एक अभिमानाची खऱ्या अर्थाने बाब म्हणजे येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे संपूर्ण भारत देशातील नव्हे तर जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता नवी खऱ्या अर्थाने जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाणार आहे. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल त्या दिवशी रायगड, ठाणे, नवी मुंबई ते वसई, पालघर अशा 7 जिल्ह्यामध्ये त्याच दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. मित्रांनो, खरी दिवाळी त्याच दिवशी आपण सर्वजण साजरी करणार आहोत. हो टू समर्थन कक्ष. Thank you, sir. 8-5 legal deliveries to go, and mandatory 20 runs are required. This delivery will be most important in this over, as already described by the Yogesh, because first delivery is very well done by the Ashish Pardesi, but these two deliveries are most important factor of this match. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आत्महत्या करील का? बॅक टू द बॉलर खेळलाय. गोलंदाजाने कोणत्याही प्रकारची गडबड केली नाहीये. 2 चेंडूंवरती 2 रनआउट पाहायला मिळालेत. फलंदाज बाद. आलं किती यानं केलं किती, आलं किती यानं केलं किती, आता साऱ्यांचा उठवूडाव, तुमचा साऱ्यांचा उठवूडाव. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव, देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव. थँक्यू टू जे. ही तर आपली स्वप्न आहेतच आणि स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायची आहेतच. परंतु जर स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर तुम्हाला विमानाची भरारी घ्यावी लागेल. जी विमानाची भरारी आपली ट्रॉफी सांगून जाते PPL ची की तुमची स्वप्न उंचावा म्हणजे तुम्ही आपोआप विजयाकडे जाल. जर विजयश्री गाठायचा असेल तर प्रशांत कांबळीला एक बॅटने स्वप्न उंचावावी लागतील, षटकार ठोकावाच लागेल, अन्यथा तुम्हाला बॅकफूट वरती पूर्णपणे याल. हा चेंडू निश्चितच थोडासा दिशाहीन मारा होईल का? पंचांचा इशारा येईल का? एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सँडी पालकर पळतात आमच्याकडे. आपल्या अंदाजामध्ये 1 आणि 1 अशी 2 धावा मिळतील. म्हणजेच अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी, 20 धावांची गरज. ज्याप्रमाणे योगेश मडवी म्हणाले की पहिल्या 3 लिगल डिलेव्हरी आणि चांगल्या डिलेव्हरी काहीतरी सांगून जातील, अजूनही पहिल्या 3 लिगल डिलेव्हरी होणं बाकी आहे. 2 डिलेव्हरी पर्यंत पाहिलं 2 रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाल्या होत्या. तदनंतर एक वाईड आलाय आणि वाईड मध्ये 1 धावही आलाय. म्हणजे 2 धाव्याने विजयाचं अंतर कमी झालंय. काल आलेले 2 नो बॉल पूर्णपणे मॅच मधून बाहेर केलं एका टीमला. यावेळेला चेंडू चांगला होता, सरळ ठोठावण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेट वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षित केलं गेलं. 1 धाव मात्र मिळाली. इथून मात्र मॅच जराशी ताब्यामध्ये घेतली ती म्हणजे सुयक स्पोर्ट्स पार्थिलोन दापोली. येणारे 3 चेंडू 17 धावांचे प्रत्यक्ष चेंडूवरती षटकार येणं अनिवार्य. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाच्या झेलखाली होता, परंतु काय क्षेत्ररक्षक, नेत्रदीपक आणि नयनरम्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चित डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या इथे म्हणजेच समालोचन कक्षाच्या अगदी समोर जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि एकत्रित पाहिलं तर आता मात्र फक्त 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. दबदबा ठेवला पहिल्या चेंडू पासून सुयक स्पोर्ट्स पार्थ दापोली संघाने. दबदबा ठेवला या गोलंदाजांनी भूषण, कल्पेश, साहिल आणि आशिष परदेशी. खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे मी म्हटलं होतं की दबदबा ठेवला, हाही बाद होईल का? निश्चितच नाही, सोडलंय. कारण आता मॅच संपवण्याच्या मार्गावरती आहे सुयोग स्पोर्ट्स दापोली. आणि योगेश सर, मी म्हटलं होतं की ह्या तुमच्या लीगच्या मॅच आता इथं संपल्यात, इथून पुढे तुम्हाला नॉकआउट मॅचेस खेळावे लागतील. यावेळेला मात्र बादचा अपील केला गेला होता. सँडी पालकर रेजेस हिज फिंगर अँड दिस बॅट्समन हॅज टू बी आउट. थँक्यू. तर निश्चित आपण पाहतोय आताच ज्यांचं आगमन झालं आणि आपल्यापासून रजा घेतली आहे कुंडेबाल ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश वास्कर साहेब, ज्यांच्याकडून 4000 रुपयाचं डोनेशन आलंय. दादांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. आणि त्याचबरोबर शरद शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपये. या सर्व दानशूर दादांचं PPL सीझन 2 मध्ये मनपूर्वक आभार. हॅलो. आणि व्यासपीठावर मित्रांनो आपण इथे पाहतो ज्या ठिकाणी बामणनोंगरी क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो, खऱ्या अर्थाने त्या संघाला अतिशय
एक दमदार योगदान देणारे जयसेन गोल्डी म्हणून संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आमचे सुनील शेठ पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय गोंधली साहेब इथे आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचंही आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आपण कटआउट्स पाहतो. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय रुपेशदादा पाटील उलवा यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येतात. नितेश शेठ पाटील